श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज. श्री सद्गुरु लीलामृत अध्याय 7. समास पहिला. जशी माऊली ग्रास देते मुलाला, तसे बोधुनी ज्ञान पाजी जनाला. धरे सारिखी ज्या वसे नित्य शांती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः. जय जयाजी एकदंता, विघ्नहारी सुखदाता. वंदू श्री शारदा माता, जगज्जननी मती देई. साधका सहाय्य हनुमंत, वंदन करू तया सतत. भुभुक्कारे दुमदुमवीत लोकत्रय, 33 कोटी देव माव, एकची नटला रामराव. वंदू दुजा धरोणी भाव, भक्ती सोहळा भोगावया. जय जय श्री गुरुमाय, आम्हा अर्भकाची सोय. अपाय छेदोनी उपाय करतसे, आमुचे हित आम्हासी ठाऊक नसे निश्चयेसी. परिमाय जाणे मानसी, वेळोवेळा सावरितसे. लोभ छंदे क्रीडा करती, दुःख करती पडेला आता. जाणून सद्गुरु माता निवारितसे तेथोनी. अहंता अज्ञान भरले, वासना तस्करी मोहिले. विषय आमिष दावोनी नेले, आडमार्गी जीवासी. विवेकेंद्रिये तोडली, सुकृत भूषणे लुबाडली. जन्म मृत्यू दरी लोटली, अज्ञान बालके निर्दयी. तेव्हा माय आठवली, दीर्घस्वरे करुणा भाकिली. तव ती धावोनी कुरवाळी, त्रिविध तापहराया. माय ममते कुरवाळी, सद्गुरु माया निर्दाळी. हेतुरहित प्रेम जिव्हाळी, गुरु मायेचे. माय एक जन्मीची, गुरु माय जन्मोजन्मीची. सत्ता त्रिभुवनी जिची, चाले अखंड. माय संस्कृतीत गोवी, सद्गुरु करीत गोसावी. दुजेपणाची यादवी, उठोची नेदी. ऐसी गुरुमाय धन्य, भक्ती रस पाजवी स्तन्य. धरिता आश्रय भिवोन, यम किंकर न शिवती. धरिता सद्गुरु कास, सीमा नाही आनंदास. बेगुमानी कळीकाळास, मानेना अल्पही. माय पर गुरुमाय, जी दीन अर्भकाची सोय. चुकवितसे जन्म मरण घाय, बोधामृत पाजोनी. गुरुमाय वचनी विश्वासले, ते कृतकृत्य होओ निगेले. नित्य पाहिजे तवंदिले चरण तयाचे. असो वैसी गुरु माऊली, आम्हाला भली गोंदावली. बोध कवळ मुखी घाली, चमत्कृती दावोनी. आम्ही अर्भके अज्ञान, बसतो हट्ट धरोन. वैभव छंदा दावोन, बोध ग्रास घालतसे. ऐसे जे वरचे वरी, ग्रास माय मुखी भरी. तेची बोलू ये अवसरी, सात्विक परम. पाद पुरणार्थ काही, क्वचित येईल नवाई. परी जाना साक्षात सर्वही, सद्गुरु वचने. ऐसा हा विवेक सिंधू, गुरुमुखीचा अनुवादू. सेविता तो परमानंदू, अनुभवा येईल. गुरुवचनी अविश्वासे, ऐसा कोण पतितसे. दासबोधी समर्थे ऐसे, पहा प्रत्यक्ष कथियेले. चित्त दुश्चित न करावे, बोल हृदयी धरावे. म्हणजे संस्कृतीचे गोवे तुटोन जाती. असो गुरु बोधामृत, कवळ कवळी मुखी घेत. बैसावे जी गुरु भक्त, विनंती माझी. येथे काय निरोपिले, श्रवणे काय हाती आले. ते संकल्पित कथिले, अवधान द्यावे. गुरुबोधे महामंत्रो, ब्रह्मचैतन्यधी ऋषी. देवता रामचंद्रश्च ओवी छंदस्तु प्राकृतः. धर्महानी कलो बीजं, श्रद्धा शक्तिस्तु सात्विकी. रामनाम जपे नित्यं, सधर्म इति कीलकम. नरदेहाचे सार, काही करावा विचार. ना तरी श्वान सुकर, पशु जैसे. स्त्री पुत्र देह रक्षण, हे जीवमात्राचे लक्षण. असेल भगवंताचे अनुसंधान, तरीच मनुष्य म्हणावे. एवं संस्कृतीजन्य विकार, तितुके दुःखाचे डोंगर. त्यातून जावया पार, साधन नरदेह एकला. येथे ज्याने आळस केला, तो पशु माझी गणला. या कारणे विवेक भला केला पाहिजे. येथे जे वाटे सुख, ते परिणामी देई दुःख. या कारणे साधके विवेक केलाची करावा. कली झाला प्रबळ, विवेकाचे न चले बळ. चित्त झाले विकळ, सुख कोठे दिसेना. अमृत वासना दुःख, माया उपजवी शोक. वासना माय दोष अनेक, करविती स्वसत्ते. तेने चित्त होय आंधळे, विश्रांती कोठे नाढळे. समाधान दुरी राहिले, वृत्ती स्थिर होईना. परमार्थाचा नाही लेश, माया भ्रमे कासा विस. तेने गुणे आला त्रास, श्वासोच्छ्वासी दुःख भोगी.
इच्छेचा पाहता व्यापार, विषयावरी प्रेम फार, कीर्ती असावी महिवर, अभिमान वाहे मस्तकी. ऐसा संसार दुर्धर, केवळ दुःखाचे डोंगर, यातची सुख इच्छी नर, जेवी दीप्ती पतंग. ऐसी दुःखे भोगावयासी, मूळ वासना विवसी. अज्ञाने योजी घातासी बहुताच्या, ती वासना कैसी परी, तूज सांगतो निर्धारी. बाळ खेळोन आले घरी, वनवा लावोनी वनासी. तेथे वृक्ष व्याघ्र जळती, वनचर प्राणी नेणो किती. बाळगृही असोन मिती, नाही प्राणीवदासी. ऐसी वासना वृथा अज्ञान, नसतेची उठवी विघ्न. अलिप्त जीवा जन्म मरण, अज्ञाने घात करतसे. आत्म्यास नाही जन्म मरण, हे सत्य आहे जाण. देहाचे निदीर्घ स्वप्न, पडले वासनेचे नियोगे. उदकी उठे बुध बुधाकार, आत्मत्वी देहादिविकार. उदक बुध बुध प्रकार, भिन्न नाही. ऐसे देह अनंत दिसती, द्वैत भावे जाजावती. परी आत्माराम सर्वाभूती, एकला एक. वासना योगे भेद पडला, तेने सुख दुःखाचा गलबला. स्वप्नी राजपद पावला, पदच्युत झाला क्षणामाची. सुख वाटले तेही मिथ्या, दुःखाचीही तीच वार्ता. परी लोभ शोक अहंता जाच करती, सुखालागी करी तळमळ. आत वासना मळमळ, देह पद्मपत्रीचे जळ. क्षण एक स्थिरावेना, जेथे सुखाचे अधिष्ठान, ते नाथिले अशाश्वत जाण. मृगजळी शमवावी तहान, म्हणून प्राणी धावतसे. येथे कोणी भेटले ज्ञानी, तरी सांगेल मृगजळ कहाणी. तव वरी हा लक्ष योनी, फिरतची राही. असो ऐसी ही वासना, प्रपंची गोवी जना. असती दुःखे नाना, गणती नाही. दारिद्र्य लोभ अधिव्याधी, मन अहंकार माया बुद्धी. दुष्ट वासना भय शोक उपाधी, कामेशना पीडितसे. संसारी सुख इच्छिणे, इंगळावरी झोप घेणे. दोन्ही सारखी प्रमाणे पहावी सूक्ष्म दृष्टी. परी तो संसार सोडवेना, सोडू जाता सुटेना. या कारणे मूळ वासना नाशिली पाहिजे. वासनाक्षय कैसा करावा, संसार कैसा जिंकावा. तो मार्ग गुरुसी पुसावा, दीन लीन होवोनी. गुरुवाक्य विवरोनी, शरीर झिजवावे साधनी. मुख्य नेम अनुसंधानी, वासना बीज भाजावे. अखंड करावे नामस्मरण, अलक्षी लावावे मन. भक्तिभावे जगज्जीवन, आपुलासा करावा. तरी आधी करावे काय, तेव्हा धरावे गुरु सद्गुरु पाय. जेणे चुकती हे अपाय, तेही आता परिसावे. स्वधर्म करोणी जतन, काम क्रोध वर्जित मन. शांती क्षमा परिपूर्ण, निर्लोभ निर्ममत्व. निरामय अंतःकरण, भूती दया परिपूर्ण. समदृष्टी ठेवोन, गुण दोष न काढावे. परपीडा परनिंदा, परद्रव्यापहार कदा. परस्त्री अभिलाष प्रमादा, स्वप्नीही येऊ न द्यावे. पाप भय अनुताप विराग, करोणी अवगुणांचा त्याग. आदरे करावा सत्संग. सद्गती कारणे सद्गुरुसी जावे शरण. चरणी वहावे तन मन धन, स्वस्वरूप द्यावे ओळखोन. समाधाना कारणे तरी सद्गुरु कैसा ओळखावा. काय पदार्थ त्यांना द्यावा, कोण अनुभव स्वये घ्यावा सद्गुरु पासोनी. या प्रश्नाचे निरूपण पुढील समासी होईल जाण. स्थिर ठेवोनी मन, श्रवण करावे. इति श्री सद्गुरु लीलामृते सप्तमाध्यायांतर्गत प्रथम समास. श्री सद्गुरु चरणार्पण. श्री सद्गुरु